कपडे चेंज करून का आला आणि किती डर्टी पब्लिक वॉशरूम मधनं गॅरी असं काय करतोय? काय चाललंय गॅरीचं? काय गुरुनाथ, किती उशीर? ही काय याची वेळ झाली का? ठीक आहे, 5 मिनिटं उशीर झाला. बरं बरं बाबा, जास्त बडबड करू नको. ही घे चावी. हा ओके, मी निघतो. बोल डार्लिंग. अरे कसला डार्लिंग किडा, इथे सगळा मूर्खपणा चाललाय. कुठे चाललं? मी काय केलं? अरे तू नाही रे बाबा, इथे आयुष्यामध्ये सगळा मूर्खपणा चाललाय. किड्या सगळं संपलं, आता शनायाला सगळं कळणार. शनायाला काय कळणार? शनायाला? अरे बाबा, ती इथे माझ्या कॅबच्या मागे आली होती. कारच्या मागे? हा, म्हणजे तुझ्या त्या ऑनलाईन टॅक्सीची तिथे? अरे कधी? त्याची उत्तरं नंतर देतो रे बाबा, पण इथे काहीतरी सोल्युशन दे मला. मला जरा प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन दे ना. तू काहीतरी कर यार किड्या, काहीतरी कर प्लीज प्लीज प्लीज. एकदा जर शनायाला कळलं ना तर सगळाच प्रॉब्लेम होईल. तिला सगळं कळेल रे. बापरे, म्हणजे शनाया तुझ्या मागे? शनायाला कळायला नको. शनाया तिथेच आहे, तू चालतोय तुझ्या मागे. शनायाला काय सांगू? ओके 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 ओके, मी करतो काहीतरी. हा, बघतो. चल बाय. ओ, ते उघड्यावर शौचालय बसतं मला माहित नाही का? ओ काहीतरी काय बोलताय? मी काय हा बोल गेला पटकन. हो दे. हा, मम्माला फोन दे. तू म्हणाली ना पटकन बोल म्हणून म्हणालो. मम्माला बोल दे. केडे मम्मा कुठे? इकडे. अरे तुझ्याकडे नाहीये? कुठे मम्मा? मम्मा माझ्याकडे पण नाहीये. मम्मा गेली असेल यार कुठेतरी जवळपास. आय डोंट नो. तुला माहितीये मला आता गॅरी भेटला होता. काय? गॅरीचं सोड ग, मम्माला बघ. सकाळी मला म्हणत होती आईस्क्रीम पाहिजे आईस्क्रीम पाहिजे. आईस्क्रीम मागत बाहेर गेली आणि हरवली. म्हणजे व्हॉट काय व्हॉट? मम्मा आहे तुझी, तुला काहीतरी पत्ता पाहिजे की तिचा? अरे मला कसं माहिती असेल मम्माचा पत्ता? पत्ता तिला कसा असेल? पत्ता माझा आहे, कारण ती माझ्या घरी राहते. केड्या उगाच फालतू बडबड करू नको. मम्मा कुठे दिसत नाही माहितीये. या खोलीत नाहीये, त्या खोलीत नाही, किचन मध्ये नाही, बाथरूम मध्ये नाहीये. मी टेबल खाली पाहिलं, पलंग खाली पाहिलं, मम्मा नाही. अरे मग मम्मा गेली कुठे? मला काय माहिती, तेच तुला मी विचारतो. मम्मा गेली पुण्याला गेली असेल. इम्पॉसिबल आहे. नो नो, मम्मा मला सांगितल्याशिवाय पुण्याला कशी जाऊ शकते? बसनी. काय? बसनी जाऊ शकते. केड्या उगाच बोर करू नको यार. मम्मा मार्केट मध्ये वगैरे गेली असेल, येईल ना थोड्या वेळात. एका गॅरी पण कुठे गेला माहित नाहीये. दिसत नाही का? झालं काम माझं? काय? अगं म्हणजे मार्केटला गेली म्हणजे कामाला गेली असेल. छड्या काय तू सरळ सांगायचं ना, मम्मा कामाला गेली. ओके बाय, चल. गॅरी 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 कुठे गेला आता हा? तर हे सगळ्या केड्याच्या फोन कॉल मुळे झाले. गॅरी जाऊ दे. त्यांनी थँक्स सर, मी जसं गिफ्ट केलेलं जॅकेट तू घातलंस. आता असं वाटतं शना एकटी बडबडत चालली आहे. हे हो का करते? ती वेडी आहे का? हा ते बघा. काय शना का गुरु सर आहेत का ते? टेम्पो मध्ये काय करतो तू? ते लपलेत. हा कशाला? मला काय माहिती. चल बघूया का? तू मी आहे, ये ना खाली. एवढं काय? तू आहेस? मला वाटलं
काय तुला काय वाटलं? नाही काही नाही, ती 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 शनाया बघ एकटी चालली आहे बडबडत. हा, ती जरा माझ्या मागे आली होती म्हणून मी आपलं लपत होतो इथे. तुझा मागे ती आणि तुला लुकाछुपी करते का तुम्ही? ए मी पण खेळतो, चल आपण खेळूया. ए आनंद, काय चाललंय? हा ऍक्च्युली खूप बरं झालं तिने तुला पाहिलं नाही कॅब चालवताना. ए आनंद, आनंद काय, पण ऍक्च्युली बघायला गेलं तू असं खूप कष्टाचं काम करतोय, असं घाबरू नकोस. ए आनंद, तुझं लेक्चर नकोय मला, कळलं ना? अरे गुरु लेक्चर देत नाहीये यार, मला तुझी दया येते, सांग ना याला. अरे गुरुनाथ सुभेदार, एका कंपनीचा मालक, आता बघ काय हालत झाली आहे तुझी. ए आनंद, तू तुझं बघ ना, मी बघतो ना माझं काय ते. माझ्या प्रॉब्लेम मध्ये याची काही गरज नाही, कळलं ना? तुमच्या मध्ये नाही, मी असं काही पडत नाही. मी युजलेस. छोट्या भल्यानं जमाना नची रे, आपल्याला एन्जॉय करायचं त्याला. चल आपण पण जाऊया. गॅरी तू मला भेट आता, रात्री मी तुला सोडणार नाहीये. का पळून गेला? मला डाऊट होताच तू खरं बोलत नाहीये. जाऊ दे, हे सगळं मी मम्माला सांगते आधी. हॅलो शानू बेबी. मम्मा तुला माहितीये इकडे काय झालं? आता तिथे काय झालं हे मला कसं कळणार? हा, तुझ्या घरी काय होतं हे मला कसं कळणार बेबी? अगं घरी नाही मम्मा, बाहेर आउटडोअरला. मीन्स मम्मा अगं मी आता गॅरीला पाहिलं आणि तो ना पब्लिक टॉयलेट मध्ये घुसला होता. शानू बेबी, हे सगळं तू मला का सांगतेस? अगं तो पब्लिक टॉयलेट मध्ये कपडे चेंज करून बाहेर गेला. व्हॉट? हो, आणि त्याच्यानंतर एका मॅनला पण भेटला आणि मी त्याला हाक मारत होते, गॅरी गॅरी थांब थांब, तर तो थांबला नाही, मला इग्नोर करून पुढे जात राहिला. हा बरोबर आहे, काय चाललंय त्याचं? तू सरळ विचार बघू त्याला. घरी आल्यावर त्याला विचारणारच आहे. पण मम्मा अगं तू कुठे आहेस? केड्याचा मला फोन आला होता. तू बाहेर गेलीस तर त्याला सांगून का नाही गेलीस? आता सगळ्या गोष्टी केड्याला सांगायलाच पाहिजेत का? बरं मग मला तरी सांग आता, तू कुठे आहेस? अगं मी जरा राधिकाच्या ऑफिस मध्ये जाते. व्हॉट? गुड फॉर नथिंगच्या ऑफिसात का? त्या रेवतीचा प्रॉब्लेम झालाय ना, तो सॉल्व्ह करायला जातीये. तू का फोन केला होतास ते सांग. अगं कारण केड्याचा मला फोन आला की तू मिसिंग आहेस. मी इडियट आहे जिवंत अजून मी. तो फोन ठेव, मला त्या रेवतीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू दे आधी. ओके बाय बाय. झी फॅमिली पॅक, जो करेल फॅमिलीच्या टीव्ही डिमांड्स पूर्ण. अहो प्रत्येक दिवशी बस झाला तुमचा टीव्ही सुपरहिट बघणं. मनोरंजन संपूर्ण. काय टीव्हीचा ताबा तुम्हीच घेतलाय काय सारखा? असं काही नाही आहे. टॉकीज, असं काही नाही काय, 24 सारखं आपलं बघत आणि असतं. मनोरंजन करणारे 20 चॅनल्स. आता लॉन्च ऑफर फक्त 39. बरी आठवण झाली टीव्ही वरून. 39 तुम्ही रुपयात. आपल्याकडे काय एक एक चॅनल घेतलंय का मागून? या चॅनलच्या अजिबात नाही. फॅमिलीचा ऐका, झीला निवडा. एक एकटं चॅनल घेण्यापेक्षा रेवतीनं घेतलंय झी मराठीचं फॅमिली पॅकेज. झी मराठीचं फॅमिली पॅकेज हो, म्हणजे काय? झीनं आणलंय झी मराठी आणि 20 चॅनल्सचं फॅमिली पॅकेज. बाई हो का? बरं झालं, चिंताच मिटली. आपली नाही तुझी. अगं मी तर निश्चिंतच आहे. झी मराठीचं फॅमिली पॅकेज असताना काळजी कशाला करायची? अगं बाई ही आयडिया चांगली आहे. मी आत्ता नानींना जाऊन सांगते की तुम्ही पण ना डीटीएच किंवा केबल ऑपरेटर कडून झीचा फॅमिली पॅक मागून घ्या. पण त्यांच्याकडे काय आहे हो? त्यांनाच विचार की. अगं हे झीचं फॅमिली पॅकेज अत्यंत वाजवी दरात आहे. हो का? हे बरं झालं. आधी मी प्रसाद घेऊन घ्या प्रसाद घ्या. सप्तशृंगीहून कधी आलीस? अव आले केव्हाचीच, पण गावाला पण गेले होते ना म्या, आणि काल घरी आले. काय ग, देवळात राहायचा विचार होता की काय 4 दिवस सेवा करायला? काय हो काकू असं बोलताय? आले ना व कामाला, आता उद्यापासून कामाला येणारच आहे म्या. आणि आम्ही इथे आहोत हे कसं कळलं तुला? असं काय करताय काका? वॉचमन भाऊ हाय ना व, आणि आपलं दूधवाला समजेने सांगितलं मला. खबरे आहेत ना व माझे. नेटवर्क लय भारी आहे माझं. हो, झी फॅमिली मराठी पॅक सारखं. मला नाही काय कळलं काका. जाऊ द्या, मी राधिका ताईंकडे जाते आता. हा जा जा, सगळ्यांना देऊन ये. रेवती काय झालं? काही नाही, मूर्ख माणसांबरोबर काम केलं ना की असंच होतं. 1 मिनिट रेवती,
जरा शांत हो. बकुळा पाणी घेऊन ये. हा वैजू. रेवती काय झालं? काही नाही. अगं सांगितलं नाहीस तर कसं कळेल? ताई एवढं तंटणायला काय झालं? रिक्षावाल्या बरोबर भांडण झालं का? अगं बाई हो का? नाही, ऑफिसमध्ये सरांबरोबर जरा वाद झाला. पण काय झालं? काका मला ना या मूर्ख लोकांची पॉलिसीच कळत नाही. टीआरपी वाढायला हवा, ऍड्स मिळायला हव्यात म्हणून दुसऱ्याचा यूज करायचा. हे बघ, मला ते ऍड आणि TRP यातलं काहीही कळत नाही. जे काही घडलंय ते तू स्पष्टपणे मला सांग. अहो काका, आज मी ऑफिसमध्ये गेले. मला खरंच कळत नाहीये. मला अप्रोचच आवडलेला नाहीये सरांचा. चॅनलला ब्रेकिंग न्यूज हवी म्हणून दुसऱ्याचं पर्सनल लाईफ वापरायचं. राधिकाच्या बाबतीत मी हे होऊ देणार नाही. एक मिनिट, तू जरा शांत हो. हे घे पाणी घे. पाणी घे. मला हे अजिबात पटलेलं नाही. मी नोकरी सोडून आले. ह्या कारणासाठी तू नोकरी सोडलीस? जिथे राधिकाच्या दुःखाचं भांडवल केलं जातंय असा शो मी करणार नाही. रेवती अहो, तिला जरा एकटं राहू देत आणि लगेच तिच्या मागे मागे जाऊ नकोस. काका कसली वाईट बातमी आहे हो ही? शेण्या आल्यापासून ना हे सगळं असलंच काहीतरी होत आहे बघा घरात. नाहीतर काय. श्रेयस, ते आपण शेतकरी फंडाचं कॉन्ट्रॅक्ट कधी करणार आहोत? हा, त्याचं काम चालू आहे. या आठवड्यात कॉन्ट्रॅक्ट होऊन जाईल. ठीक आहे, एक मिनिट. हो. हा बोला काका. राधिका, अगं कुठं आहेस तू? मी ऑफिस मध्ये आहे. का, काय झालं? नाही ग, इकडे ना खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय? अगं रेवती अचानक आता घरी आली, जाम संतापलेली होती. अगं तडकाफडकी नोकरी सोडून आले. काय? हो ना. अगं बरं, विचारलं तर काही सांगितलं पण नाही. एवढं मात्र म्हणाली की तिच्या त्या चॅनल हेडला म्हणे तुझा आणि शनयाचा एकत्र इंटरव्ह्यू हवाय. बरं ठीक आहे, मी असं करते, लवकर घरी येते, मग बोलू. ठीक आहे, ये. वहिनी काय झालं? एव्हरीथिंग ऑल राईट? अरे रेवतीचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. मला लवकर घरी जायला हवं. आपण नंतर बोलूया, चालेल? दादा लवकर या, मी पोचते खाली. तुम्ही इथे? हाय राधिका. काय काम आहे? हे पहा, आपण नंतर बोलूया. मला जरा महत्वाची काम आहे. हा, मला माहिती तुझं महत्वाचं काम. रेवतीला भेटायला चाललीस ना? कमाल करता. माझी बरीच माहिती ठेवता का? बराच रिकामा वेळ आहे. हा, रिकामा नाही, महत्वाचा वेळ. काय आहे, माझी शनू बेबी आहे ना ग तुझ्या घरी, त्यामुळे तुझ्यावर लक्ष ठेवणं मला भाग आहे. मग तिने काय दिवे लावून ठेवले ते तुम्हाला कळलंच असेल. सगळं कळतंय मला. पण ती शनाया कायम शनायाच राहणार. तू तिला उगाच राधिका बनवायचा प्रयत्न करतेस. छे छे, हे असले प्रयत्न मी अजिबात करत नाही. पण बरोबर आहे तुमचं. मी आता रेवतीला भेटायला चालली. ओ काय, भेट तिला, नक्की जा आणि भेट तिला आणि तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांग. पण काय वेडेपणा चालवलाय? नोकरी सोडायला निघाली आहे ती. अगं तू आणि शनया त्या इंटरव्ह्यू साठी जाणार होतात, तर बॉसने तिला हा इंटरव्ह्यू करायला जबरदस्ती केली. तिला राग आला. आता ऑब्व्हियसली तुला पण राग आलाच ना त्याचा. पण म्हणून काय तू तिला नोकरी
स्वतःच्या मुलीच्या आयुष्याचं भांडवल करणारी पहिली आई पाहिली आहे मी. बरोबर आहे, माझा अंदाज खरा ठरला. अंदाज? रेवतीचे बॉस आणि रेवतीमध्ये तुम्हीच भांडणं लावून दिली. मी नाही. मी फक्त त्यांना प्रॉमिस केलं की माझी शनाया इंटरव्ह्यूला नक्की येईल. दॅट्स इट. ठीक आहे, आता मी तयार आहे शन्याच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं द्यायला. होऊन जाऊ दे, आणि रेवतीची नोकरी परत कशी मिळवायची तेही बघेन. बघूया तुझ्या मैत्रिणीसाठी तू आता काय करतेस ते. मी जे बोलते ते करते. आता आपली भेट एकाच मंचावर. ऑल द बेस्ट राधिका. हेच तर हवं होतं मला. वा सुलक्षणा वा. आता मोठा जंगी सामना होणार. राधिका सुभेदार वर्सेस शनाया सुभेदार. वाव. आता जगासमोर येणार राधिका सुभेदार यांच्या नवऱ्याची बायको. सर, गेस व्हॉट, राधिका सुभेदार आल्या तुम्हाला भेटायला. पाठवून देते ना. मॅ कम इन? अरे प्लीज राधिकाजी, तुम्ही कशा काय इकडे? तुमच्याकडे जरा महत्वाचं काम होतं म्हणून मी आले. हो, बसा प्लीज. तुम्ही निरोप पाठवला असता तर मी स्वतः आलो असतो तुमच्या ऑफिसमध्ये. नाही, काम माझं होतं म्हणून मी आले. बरं, तुम्ही चहा कॉफी काही घेणार आहात? नो थँक्स. मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे, रेवतीबद्दल. पण रेवती तर आता इथे जॉब करत नाही. हो, मला कल्पना आहे त्याची, आणि ती का जॉब सोडून गेली आहे याचं कारण तुम्हालाही माहिती आणि मलाही. ओके, आता तुम्हाला कळलंच आहे तर मी तुम्हाला सांगतो. मी एक साधी ऑफर दिली. राधिका सुभेदार आणि तिच्या घरी राहत असलेली शनाया सुभेदार त्यांचा एकत्र इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे. तर त्यात चिडण्यासारखं असं काहीच नव्हतं. तिनं तिचं मत व्यक्त केलं, जे काही चुकीचं नव्हतं ना. नाही, कळतंय मला की ती भावनेच्या भरात काहीतरी बोलली असेल, पण हा मीडिया आहे हो. तिथे भावनांना फार काही महत्व नसतं. भावना एनकॅश करायच्या असतात. आणि माझ्या दृष्टीने तुमचा इंटरव्ह्यू हा खूप महत्वाचा आहे, मोठी गोष्ट आहे. प्रमोद चांगला आहे, TRP वाढणार आहे. इन दॅट केस मी जर बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू विचार केला तर काय बिघडतं? तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला तयार आहात की? मी तयार आहे, पण माझी एक अट आहे. कसली अट? रेवतीला तिची नोकरी परत मिळावी असं मला वाटतं. हे कसं शक्य आहे? रेवती जॉब सोडून गेली. मी इंटरव्ह्यू साठी तयार झाली आहे. हे जेव्हा तिला कळेल तेव्हा ती नक्कीच परत येईल, मला खात्री. तसं असेल तर आम्ही तिला वेलकमच करू. यू डोंट वरी अट ऑल. ठीक आहे, मग तुम्ही तयारीला लागा आणि वेळ कळवा मला. मी येईल.